सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 57,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे। या 40 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। या अस्मानी संकटानं शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून शासनातर्फे तातडीनं पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि धान या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलं असून उभी पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत। अवघ्या 2 दिवसात जिल्ह्यात सरासरी 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तब्बल 40 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे। या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाहून गेल्यानं आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत। तालुका निहाय नुकसानीचा विचार केला असता नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय। या तालुक्यातील 109 गावांमधील 31,151 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस आणि तुरीची पिके बाधित झाली आहेत। त्यानंतर मोर्शी तालुक्यातील 85 गावांमध्ये 19,506 हेक्टर, भातकुली तालुक्यातील 115 गावांमध्ये 4,521 हेक्टर, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील 75 गावांमध्ये 2,138 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे। याशिवाय धारणी तालुक्यात 135.40 हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात 234 हेक्टर, चिखलदरा तालुक्यात 3 हेक्टर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यात 1.40 हेक्टर क्षेत्रावरील पिकेही अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत। जिल्ह्यातील अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहिल्यानं शेतांमध्ये पाणी साचलं, तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे जलमय झाली। प्रशासनानं महसूल व कृषी विभागाला तातडीनं पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे।